ज्ञानेश्वरी हा ग्रंथ ज्ञानोबरायांनी आपल्या वाणीच्या माध्यमातून कथन केला हे सत्य आहे. परंतु हा ग्रंथ कथन करत असताना ज्ञानोबरायांनी भाषेचे स्वातंत्र्य मात्र स्वतःकडे ठेवलं. कारण ज्ञानोबरायाला 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 10, 15, 20, 50 नाही, तब्बल 56 भाषा येत होत्या. आणि 56 भाषा त्याही वयाच्या 16व्या वर्षी येत होत्या, की ज्या वयामध्ये माणसाला काय खावं, काय प्यावं, काय पाहावं, कुठे जावं, कुठं जाऊ नये, काही कळत नाही. अशा वयाच्या 16व्या वर्षी माऊलीला 56 भाषा येत होत्या. आणि त्या 56 भाषा येत असताना देखील ज्ञानोबरायांनी संस्कृत भाषा किंवा इंग्रजी भाषा आपल्या व्याख्यानाकरता निवडली नाही. ज्ञानोबरायांनी जर आपली व्याख्यानाकरता संस्कृत भाषा निवडली असती तर आशेतू हिमाचल ज्ञानेश्वरी प्रसिद्ध झाली असती. ज्ञानोबरायांनी आपल्या व्याख्यानाकरता किंवा ज्ञानेश्वरीच्या निरूपणाकरता इंग्रजी भाषा जर निवडली असती तर ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी कदाचित जगप्रसिद्ध झाली असती. परंतु ज्ञानोबरायांनी आपल्या वाङ्मयाच्या प्रचार आणि प्रचाराचा विचार न करता पहिल्यांदा हा महाराष्ट्रीयन समाज सज्ञानी झाला पाहिजे हा विचार आपल्या डोळ्यासमोर ठेवला. कारण ज्याला समाज सुधारायचा आहे ना, पहिला तो सुधारलेला असला पाहिजे. तो सुधारला की त्याचं घर सुधारतं, त्याचं घर सुधारला त्याची गल्ली सुधारते, गल्ली सुधारली गाव सुधारतं, गाव सुधारल्याच्यानंतर तालुका, जिल्हा, देश, मग जग बदलत असतं. सुरुवात स्वतःपासून करावी लागते. म्हणून ज्ञानोबराय ज्यावेळेला ज्ञान देण्याकरता प्रवृत्त झाले त्यावेळेला 56 भाषा येत असताना देखील ज्ञानोबरायांनी समाजाला ज्यावेळेला ज्ञान दिलं त्यावेळेला मराठी भाषेत दिलं. का? कारण समाजाला त्या काळामध्ये मराठी भाषा चांगली कळत होती. म्हणून ज्ञानोबराय मराठी 56 भाषा येत असतानासुद्धा म्हणतात, जरी मला 56 भाषा येत असल्या तरी देखील मी इतरत्र भाषेमध्ये व्याख्या न करता माझा मराठाची बोल कौतुके म्हणतात. माझा मराठा. काय स्वाभिमान असेल मराठी भाषेविषयी. ज्ञानोबरायाच्या अंतःकरणात त्याची तुम्ही फक्त कल्पना घ्या. जाता जाता एक वाक्य सांगून जातो, कारण मी घाबरणार नाही. या आता सध्याच्या काळामध्ये मराठी म्हणून मराठी लोकांचे मतदान घेऊन या मराठी मुलखावरती आधिपत्य गाजवणारे, राज्य करणारे अनेक पुढारी झाले असतील. नीट ऐका वाक्य. मराठी म्हणून मराठी लोकांचे मतदान घेऊन मराठी लोकांवरती राज्य करणारे अनेक पुढारी झाले. पण मराठी म्हणून या मराठी भाषिकांना मराठी भाषेमध्ये ब्रह्मज्ञान शिकवणारे जगाच्या पाठीवर फक्त विश्वमाऊली ज्ञानोबराय झाले. फक्त माऊली येत ना, माऊली येत महाराज. काय कळवळा असेल माऊलीच्या अंतःकरणामध्ये याचा विचार करून पहा. माऊली म्हणतात, माझा मराठाची बोल कौतुके. काय स्वाभिमान आहे. ये मराठीची ये नगरी. 56 भाषा येत असताना देखील ज्ञानोबराय आपले व्याख्यान करण्याकरता मराठी भाषा निवडतात. का? कारण समाजाला कळतं त्या भाषेत ज्ञान द्यावं. तुम्हाला कळतं त्या भाषेत सांगून काय उपयोग आहे. समाजाला ज्ञान देण्याकरता भगवान श्रीकृष्ण परमात्मा आले नाही असं नाही. आल्याच्यानंतर मोठी माणसं येतात आणि कमी वेळेमध्ये भरपूर कार्य करून जातात. भगवंतांनी सगळे कार्य केले, पण सगळे कार्य करत असताना जगाकरता ज्ञान म्हणून 2 ग्रंथ देऊन गेले. पहिला ग्रंथ दिला श्रीमद भगवद्गीता आणि दुसरा ग्रंथ दिला आहे श्रीमद भागवत. भगवद्गीता तरुण अवस्थेमध्ये सांगितली आणि भागवत उतर अवस्थेमध्ये सांगितलं. भगवद्गीता सांगून भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी कसं जगावं हे शिकवलं आणि श्रीमद भागवत सांगून भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी कसं मरावं ते शिकवलं. मला एवढा विस्तार करण्याचं एकमेव कारण आहे, भगवान श्रीकृष्ण परमात्मा जगाला ज्ञान देण्याकरता आले. त्यांनी ज्ञान दिलं, पण कोणत्या भाषेमध्ये दिलं? संस्कृत भाषेत. आणि संस्कृत भाषा का आपल्याला माती कळते का? मी जर तुमच्यासमोर म्हणलो ऐ ओन रोल रोक ए ओंग आय आव छायवराट लन यमंगनम झबाय घडदाश जबा घडदाश खपा छटता चटताव कपाई शशसर हल. तुम्ही म्हणाल आतापर्यंत बरा होता, काय झालेला? पाणी पाजा. काय कळतं आपल्याला? मी जर तुमच्यासमोर म्हणलं पश्चान श्रुण्वान स्पृशन जिघ्रान नशनान गच्छान स्वपान श्वसन प्रलपन विसृजन गृह्णान नुन्विशन निर्मिशन नपी. तुम्ही म्हणताल याला पहिलं हॉस्पिटलला घेऊन जा. कशाकरता सांगतो? ज्ञान आहे भगवान परमात्म्यांनी दिलं, पण कोणत्या भाषेत? संस्कृत भाषेमध्ये. नाही कळलं समाजाला. नंतर व्यास आले जगाला ज्ञान देण्याकरता. भगवान व्यासाने जगाला ज्ञान दिलं नाही असं नाही. वेदाचं वर्गीकरण केलं त्यांनी, उपकार केला जगावरती, उपनिषदांवरती भाष्य केलं, उपनिषद निर्माण केली, उपकार केला जगावरती. एवढंच नव्हे, ब्रह्मसूत्र नावाचा उत्तुंग आध्यात्मिक क्षेत्रातला हिमालयासारखा ग्रंथ निर्माण केला, उपकार केला जगावरती. परंतु वेद संस्कृतमध्ये, उपनिषद संस्कृतमध्ये, ब्रह्मसूत्र संस्कृतमध्ये. आणि आपल्याला काय संस्कृत कळतं? आपल्याला फक्त अनुस्वारम देतम संस्कृतम होतम एवढंच माहिती आहे, बाकी दुसरं काही माहिती नाही आपल्याला. म्हणून जगाला ज्ञान देण्याकरता भगवान श्रीकृष्ण परमात्मा आले, पण संस्कृतमध्ये. जगाला ज्ञान देण्याकरता व्यास आले, पण संस्कृतमध्ये. पण ज्यावेळेला ज्ञानोबराय जगाला ज्ञान देण्याकरता आले ना, त्यावेळेला ज्ञानोबरायने विचार केला, जगाला ज्ञान द्यायचं असेल तर मला येतं त्या भाषेत नाही, जगाला कळेल त्या भाषामध्ये. म्हणून तिरी संस्कृताची गहने तोडून मराठी शब्द सोपाने ज्ञानोबराय म्हणतात. गहन असणारं हे ज्ञान संस्कृत भाषेमध्ये बंदिस्त होतं. याचा अर्थ ज्ञानोबरायने काही वेगळं केलं असं काही नाही. मूळचंच ज्ञान होतं, पण कळेल त्या भाषेमध्ये समाजाला सांगितलंय.
घरामध्ये गहू असतात, घरामध्ये अनेक पदार्थ असतात, अनेक धान्य असतं, पण गहू घेतल्यानं जन्माला आलेल्या पोराच्या तोंडात दाबले तर मरल ते. म्हणून लहान मुलाला जर जगवायचं असेल तर त्याला खाता येईल असेच त्या गव्हाचे पक्वान्न बनवून त्याला खाऊ घातले पाहिजे. तसं ज्ञान संस्कृत भाषेमध्ये आहे आणि समाजाला जर सांगायचं असेल, कळायचं असेल तर त्यांना कळेल त्या भाषेमध्ये सांगितलं पाहिजे ते ज्ञान. म्हणून ज्ञानोबारायांनी ज्ञान देत असताना 56 भाषा येत असताना सुद्धा मराठी भाषेचा स्वीकार केला. कारण मराठी त्या काळामध्ये प्रसिद्ध होती आणि मराठी हा जो महाराष्ट्र आहे या महाराष्ट्राची मातृभाषाच मराठी आहे. मूळ भाषा यांची मराठी असल्यामुळे यांना तत्त्वज्ञान शिकवणं सोपं जाईल. कारण ज्ञान शिकवणं हे ज्या त्या व्यक्तीच्या भाषेमध्ये शिकवल्याच्या नंतर त्याला कळणं सोपं जात असतं. म्हणून ज्ञानोबारायांनी जगाला ज्ञान देत असताना मराठी भाषेचा स्वीकार केला आणि मराठी भाषेमध्ये अतिशय गुह्य असणारं ज्ञान जगाच्या समोर सांगितलं. ज्ञान पूर्वीच होतं, फक्त भाषा बदलली, बाकी काही केलेलं नाही. ज्ञान पूर्वी नव्हतं असं नाही, फक्त ते ज्ञान लोपलं होतं. म्हणून आपल्या सर्वांना प्रमाण पाठ आहे, लोपले ज्ञान जगी हितने नाती कोणी. शब्द पहा कसे आहेत. ज्ञान होतं, नव्हतं असं नाही, पण ते लोपलं होतं म्हणजे झाकल्या गेलं होतं, झाकलं होतं म्हणजे दबलं होतं. आता या हाराच्या खाली गाथा आहे, दिसतोय का तुम्हाला? बघा बरं, दिसतोय का नाही? आता दिसला की नाही? म्हणजे लोपलं याचा अर्थ ज्ञान पूर्वी होतं पण संस्कृत भाषेमध्ये ते दबलं होतं. ज्ञानोबारायांनी काय केलं? काही नाही केलं, फक्त संस्कृतमध्ये असणारं हे ज्ञान सर्वसामान्य समाजाला कळावं याकरता मराठी भाषेमध्ये ते मोकळं केलं, बाकी दुसरं काही केलं नाही. मग हे जे ज्ञान ज्ञानोबारायांनी समाजासमोर ठेवलं, मराठी भाषेमध्ये ठेवलं, मुद्दा असा उत्पन्न होतो की हे ज्ञान आलं कुठून? कारण जे ज्ञान समाजाला सांगायचे त्या ज्ञानावरती परंपरेचा शिक्का असला पाहिजे. जोपर्यंत आपल्या ज्ञानावरती परंपरेचा शिक्का बसत नाही तोपर्यंत ते ज्ञान विद्वत समाजामध्ये ग्रहणीय मान्यतेला प्राप्त होत नाही. महिला कितीही सुंदर असू द्या, माता माऊली कितीही सुंदर असू द्या, पण तिच्या कपाळावरती कुंकू आणि गळ्यामध्ये मंगळसूत्र नसू द्या, तिला कवडीचीही किंमत नसते. तसं तुमच्याकडे किती ज्ञान असू द्या, किती वाक्चातुर्य असू द्या, तुमच्याकडे किती प्रसिद्धी असू द्या, समाज तुमच्या मागं कितीही लागू द्या, पण तुमच्या ज्ञानाला जर परंपरा नसेल तर आद्यगुरु शंकराचार्य सांगतात, सर्व शास्त्रविद अपि मूर्खवत उपेक्षणीय आहा. आद्यगुरु शंकराचार्याने सांगितलंय, तुम्ही किती गोड बोला, किती छान बोला, लोक तुमच्या पाठीमागं कितीही बोलू द्यात, किती तुमची स्तुती करू द्यात, किती लोक तुमचं ऐकण्याकरता येऊ द्या, पण तुमच्या ज्ञानाला जर परंपरा नसेल तर तुम्हाला प्राप्त झालेलं ज्ञान हे मूर्खासारखं उपेक्षित असणारं ज्ञान आहे. अशा मूर्ख लोकांचं ऐकू नये असं ज्ञानोबाराय स्पष्ट सांगतात. म्हणून ज्ञानोबारायला जे ज्ञान प्राप्त झाले ती ज्ञानाची परंपरा ज्ञानोबारायांनी एकदा नाही दोनदा सांगितली. हरिपाठामध्ये देखील ज्ञानोबारायांनी आपली परंपरा सांगितली आणि ज्ञानेश्वरीमध्ये देखील ज्ञानोबारायांनी आपल्याला प्राप्त झालेल्या ज्ञानाची परंपरा सांगितली. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबाराय म्हणतात, मला जे ज्ञान प्राप्त झालं हे काय बाजारातून आलेलं नाही आहे. क्षीरसिंधूचे परिसरी शक्तीचे कर्ण कुहरी नेनो काहीतरी पुरारे सांगितले जे, आणि हे इथून पुढे 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 ज्ञानोबारायांनी मग ती परंपरा सांगितली. आता ते ओव्या तुम्हाला कळणार नाहीत, पण तुमच्या पाठांतरातला अभंग तुम्हाला सांगतो. ज्ञानोबाराय म्हणतात, हे ज्ञान मला कसं प्राप्त झालं? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. आदिनाथ, आदी म्हणजे सर्वाच्या उत्पत्तीचा प्रारंभ, प्रारंभ म्हणजे आदी. प्रारंभ हे ज्ञान कोणाला होतं? आदिनाथ भगवान शंकराकडे. भगवान शंकराने हे ज्ञान कोणाला दिलं? मच्छिंद्रनाथाला. पण मच्छिंद्रनाथाला उद्देशाने नाही सांगितलं. तुम्हाला परिसर इतिहास माहिती असा म्हणून 5 मिनिटांमध्ये संदर्भ देऊन पुढे जातो मी, माझं घड्याळ पळतंय पुढं. भगवान शंकर एकदा कैलासावरती शांत बसलेले आहेत, प्रसन्न मुद्रा आहे, आणि प्रसन्न मुद्रेमध्ये पार्वती माता गेल्या आणि त्यांचं पूजन वगैरे केलं. पतिव्रता मावल्या होत्या पहिल्या, त्या आपल्या पतीचं पूजन करत होत्या. आताच्याही करतात, फक्त पूजेमध्ये बदल आहे. पूर्वच्या माता मावल्या आपल्या पतींचं पूजन आरती ओवाळून करायच्या, आता फक्त काय नाही रुमनं घेऊन करतात, एवढाच बदल आहे, बाकी दुसरं काही नाही. पूजन चालूच आहे, बाकी दुसरं काही नाही, फक्त थोडंसं पद्धती बदलली. स्टँडर्ड तर आहे ना, बदललं युग थोडं. भगवान शंकराचं पूजन झालं आणि पार्वती आईसाहेबांनी पाहिलं भगवान शंकर प्रसन्न आहेत, आणि प्रसन्न असल्यामुळे पार्वतीने हात जोडून विनंती केली, सांगितलं, प्रभू काहीतरी मागण्याची इच्छा आहे, विचारण्याची इच्छा आहे, विचारू का? जो सेवा करतो ना त्याला विचारण्याचा अधिकार असतो. तद्विधी प्रणिपातेन ते ज्ञानाचा कुरुटा, ते तर सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुबटा ओळगुणी तनो मनो जीवे चरणाशी लागावे अगरवता करावे दास्य सकळ. आणि असं दास्य पार्वती मातेने भगवान शंकराचा हजारो वर्ष केले. कधीपासून केले कोणाला सांगता येत नाही. आणि मग पार्वती मातेच्या सेवेचा अधिकार असल्यामुळे भगवान शंकराने विचारलं, पार्वती विचार, काय विचारायचं ते? पार्वतीने सांगितलं, महाराज प्रभू प्रत्येक कल्पामध्ये मरावं लागतं, माझा देह बदलतो, कधी मी सती रूपाने जन्माला येते तर कधी पार्वती रूपाने जन्माला येते, मला मरावं लागतं, पण तुम्ही मात्र मरत नाहीत, तुम्ही अविनाशी आहात. असं काय औषधी तुमच्याकडे की तुम्ही मरत नाहीत? मग मी तुमची पत्नी आहे आणि पत्नीचा पतीच्या धनावरती हिस्सा वाटा असतो, मी तुमची अर्धांगिनी आहे, ते ज्ञान देणं हे तुमचं कर्तव्य. मला सांगा बरं तुम्ही का मरत नाही?
भगवान शंकरांनी सांगितलं, पार्वती माझ्याकडे असं एक ज्ञान आहे अविनाशी, त्या ज्ञानामुळे माझा नाश होत नाही. नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकः न चैनम क्लेदयन्ते आपो न शोषयति मारुत अच्छेद्यव्य अदाह्यव्य अक्लेद्यव अशोष्य नित्य सर्वगतः स्थाणु अचलः सनातनः. किती उपाध्या दिल्यात भगवंतांनी बघा त्या ज्ञानाकरता. भगवंतांनी सांगितलं असं सनातन अविनाशी शाश्वत असलेलं ज्ञान माझ्याकडे. पार्वती म्हणली मग मला द्या ना. भगवान शंकर म्हणले काय कुठेही चालून सांगून नाही जमते. बाजारात उघड्या बाजारात कथा असते काय ब्रह्मज्ञानाची. कोई भी मेरे चार चाराना. ज्ञानाकरता अधिकार लागतो. अधिकारी न शास्ते फलसिद्धीर्विशेषतः. अधिकारी व्यक्तीलाच फल प्राप्त होतं, कोणालाही ते फल प्राप्त होत नाही. ज्ञानाकरता अधिकार लागतो महाराज. ज्ञान नसेल तर अधिकार. ऐकणारे करोडो लोक पुढे बसलेले असतात, पण एखाद्यालाच त्याची फलद्रुपता प्राप्त होते का. अधिकार होऊन श्रवण करावं लागतं. भागवताचा इतिहास तुम्ही पाहून घ्या, मला एवढं सांगण्याकरता वेळ नाही आहे. भगवान शंकरांनी सांगितलं, पार्वती हे ज्ञान कुठेही करू सांगून जमत नाही, कुणाला सांगून जमत नाही. हे ज्ञान सांगण्याकरता मुळात देश पवित्र लागतो. शुचौ देशे प्रतिष्ठाप्य. शुद्ध देश लागतो. आणि अनुकरण ऐकणारा श्रवण करणारा तोही शुद्ध अंतकरणाचा लागतो. म्हणून विचारसागरामध्ये व्याख्याच केली पहिल्यांदा. ज्याच्या अंतकरणातून मल आणि विक्षेप हे दोन दोष निघून गेलेत आणि केवळ स्वस्वरूपाचा आवरण ज्याच्या चित्तामध्ये राहिलेला आहे, असा व्यक्ती तत्वज्ञान ग्रहण करण्याचा अधिकारी आहे. आणि तो अधिकार पार्वती मातेला होता. मग भगवान शंकरांनी सांगितलं, पार्वती तुला अधिकार आहे, पण ज्ञान सांगण्याकरता देश योग्य लागतो. कोणत्या देशात जायचं म्हणले, चला. कुठे घेऊन गेले, समुद्रात. समुद्रामध्ये गेल्याच्या नंतर भगवान शंकरांनी आसन लावलं, पार्वती मातेला समोर बसवलं. पार्वती माता एकाग्र चित्ताने ऐकू लागले. भगवान शंकरांनी सांगितलं, पार्वती हे ज्ञान मी तुला सांगतो, पण मला सवय आहे, मी तुझ्याकडे पाहून हे ज्ञान सांगणार नाही. मी माझे डोळे झाकून घेईन आणि मी ज्ञान सांगत असताना तुम्हाला हो करत राहायचं. हुंकार म्हणतात त्याला. तो हुंकार देत राहायचा. तुझा हुंकार देणं बंद झालं की मी ज्ञान सांगणं बंद करेन. तिने सांगितलं, ठीक आहे प्रभू, काय हरकत नाही. वाऱ्यासारखी बातमी पसरली महाराज जगात. भगवान शंकर तत्वज्ञान पार्वती मातेला एकांतामध्ये जाऊन सांगतायत. कुठं सांगतायत माहीत नाहीत, पण तत्वज्ञान सांगण्याकरता पार्वतीला घेऊन भगवान शंकर एकांतामध्ये गेले. बातमी ही भगवान विष्णूलाही कळाली. भगवान विष्णूने विचार केला, आपण हे ज्ञान ऐकलं पाहिजे, पण नेमके गेलेत कुठं. ऐका, भगवान शंकर नेमके गेले कुठं हा शोध भगवान विष्णूला लावायला काय हरकत आहे. काय कठीण काय. सर्वाघटी सर्वांमध्ये क्षणाक्षणामध्ये कणामध्ये परमात्मा व्यापक आहे. परमात्म्याने अंतर्मुख होऊन पाहिलं तर समुद्रामध्ये जाऊन बसलीत. भगवान विष्णूने विचार केला, आता ऐकायचं तरी कसं. कारण हे ज्ञान जर मी या रूपामध्ये गेलो तर ते सांगणं बंद करतील, सांगणार नाहीत. मग ऐकावं कसं. त्या समुद्रामध्ये त्या समुद्राच्या लाटेमध्ये एक मासा होता, फार मोठा मासा. आणि त्या माशाच्या पोटामध्ये विष्णू जाऊन लपून बसले. लपून बसल्याच्या नंतर पार्वती माता ते ज्ञान ऐकत होती. भगवान शंकर सांगत होते. तत्वज्ञानाचा विस्तार होत होता. आणि असा तत्वज्ञानाचा प्रवाह चालत असताना नियम असतो, अध्यात्म खरं चालू झालं की तिथं झोप येतेच. पाप असतं ते, झोप नसते बरं का. नेमका तमाशा चालू झाला की लोकांना झोप येत नाही. आणि ब्रह्मज्ञानाचा तत्वज्ञानाचा विचार चालू झाला की लोकांना झोप आल्याशिवाय राहत नाही. का, पाप असतं ते. पार्वती मातेला सुद्धा झोप आली. जास्त विस्तार मी करणार नाही. पार्वती मातेला झोप आली. भगवान विष्णूंनी माशाच्या पोटातून बघितलं, अरे पार्वती माता झोपायला लागली. ही जर झोपी गेली तर हिचा हुंकार बंद पडेल, आणि हिचा हुंकार बंद झाला तर ही ज्ञानाची गंगा बंद पडेल. ज्ञानाची गंगा बंद नाही पडली पाहिजे, चालू राहिली पाहिजे. पार्वती तर झोपली, हुंकार बंद पडला. मग करायचं काय. माशाच्या पोटामध्ये असणाऱ्या भगवान विष्णूने हो करायला सुरुवात केली. ब्रह्मज्ञानाचे गप्पा संपल्या, तत्वज्ञानाचा विस्तार संपला, सगळं सांगून झालं. झाल्याच्या नंतर भगवान शंकराने पुंडलिकावर विठ्ठल केलं. पार्वतीने मग डोळे उघडले आवाजाने. पार्वतीने सांगितलं, प्रभू इथपर्यंत मी ऐकलं, पुढं काय झालं. भगवान शंकर म्हणले, तू झोपली होती. म्हणले हो. मग हुंकार कोण देत होतं. इकडं तिकडं पाहिलं तर माशाच्या पोटामध्ये विष्णू दिसले. राग आला, चोरून ज्ञान ऐकलंय ना. कारण ज्ञानाची परंपरा, हे ज्ञान कुणाला द्यावं. 18व्या अध्यायामध्ये 4-5 श्लोकच आलेत बघा. कोणाला ज्ञान द्यावं आणि कोणाला ज्ञान देऊ नये. मोठा विस्तार आहे, स्वतंत्र व्याख्यानाचा तो विषय आहे. कोणाला द्यावं आणि कोणाला देऊ नये, पुष्कळ विस्तार आलेला आहे, पण तो सांगायला मला सध्या इथे वेळ नाही. भगवान शंकराला राग आला, चोरून तत्वज्ञान ऐकलं. शेजारी त्रिशूळ रवलेला होता. भगवान शंकराने उपासला, फेकून मारला. आणि पळत असणारे ते भगवान विष्णू होते ना, पळू लागले गोसायाच्या रूपामध्ये. पण पळत असताना तो त्रिशूळ आला, तो अमोघ आहे. कान फाटला त्रिशूराने. म्हणून तिथून पुढे कान फाटे संप्रदाय चालू झाला. म्हणून जे नाथ परंपरेमध्ये येतात ना, त्यांचे पहिले कान फाडतात. का, कान फाडून धरल्याशिवाय कान ऐकण्याकरता तयार होत नाहीत. ब्रह्मज्ञान ऐकण्याकरता कान तयार लागतात. एरवी असं नाही. मारला ते प्रतीक आहे फक्त. आतापर्यंत तुमच्या कानाने जे ऐकलंय ना संसाराविषयी, ती सोडून द्या. परमात्म्याला जर हृदयामध्ये आणायचं असेल तर पहिल्यांदा अंतकरणातले विकार काढले पाहिजे. आणि परमात्मा अंतकरणात जातो कुठून. प्रविष्टवा कर्णरंध्रेन,
कर्णाच्या द्वारातून परमात्मा आत जातो. मग कर्णामध्ये अगोदर जी घाण साठली ती काढावी लागेल, तेव्हा परमात्मा आत जाईल. अनेक त्याचे भाव निघू शकतात. मग भगवान शंकरापासून आता तुम्हाला इतिहास माहीत झाला आहे. भगवान शंकर ज्ञान कोणाला सांगत होते? पार्वतीला. ऐकलं कोणी संयोगाने? मच्छिंद्रनाथाने. मच्छिंद्रनाथापासून हे ज्ञान कोणाला प्राप्त झालं? अभंग पाठे तुम्हाला म्हणा. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्षवराला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, आणि पुढे ज्ञानदेवा सार चोजविले. म्हणजे भगवान शंकरांनी ज्ञान दिलं मच्छिंद्रनाथाला, मच्छिंद्रनाथाने दिलं गोरक्षनाथाला, गोरक्षनाथाने दिलं गहिनीनाथाला, गहिनीनाथाने दिलं निवृत्तीनाथाला, निवृत्तीनाथाने दिलं ज्ञानोबरायाला. आता इतिहास पहा, या ज्ञानाची परंपरा. भगवान शंकराने हे ज्ञान मच्छिंद्रनाथाला दिल्याच्या नंतर पुन्हा कुणाला दिलंय का? बोला, दिलंय का? नाही. मच्छिंद्रनाथाने हे ज्ञान गहिनीनाथाला दिल्याच्या नंतर पुन्हा कुणाला दिलंय का? नाही. गहिनीनाथाला गोरक्षनाथाने गहिनीनाथाला दिल्याच्या नंतर परत गोरक्षनाथाने कोणाला दिलं नाही. गहिनीनाथाने हे ज्ञान निवृत्तीनाथाला दिल्याच्या नंतर परत कुणाला दिलं नाही. निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानोबरायाला हे ज्ञान दिल्याच्या नंतर पुन्हा निवृत्तीनाथाने हे ज्ञान कुणाला दिलं का? नाही दिलं. का? ज्ञानाचा परंपरा आहे. एक शिष्य एक गुरु, हातावर उडला साच व्यवहारू. एका गुरुने एकच शिष्य करायचा, दुसरा शिष्य करायचा नाही, ही नाथाची परंपरा आहे. ज्या वेळेला ज्ञानोबरायाला हे ज्ञान प्राप्त झालं त्यावेळेला ज्ञानोबरायाने विचार केला, हे संबंध ज्ञान सगळ्या समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे. जोपर्यंत माणसाला ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत सुख प्राप्त होत नाही. आणि संतांचं अंतःकरण पुढच्या व्यक्तीच्या दुःखाने तळमळतं. ज्ञानोबरायाला जे ज्ञान प्राप्त झालं, जो आनंद प्राप्त झाला, माऊलीने विचार केला, हा आनंद हे ज्ञान सगळ्या जगाला मिळालं पाहिजे. म्हणून निवृत्तीनाथ महाराजाला विनंती केली, गुरुदेव महाराज हे ज्ञान मला जगाला देऊ द्या. आणि त्यावेळेला निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, ज्ञानोबा अरे माझ्याही गुरुचा मला हाच आदेश आहे. हा कळी काळ, ओया तशा स्पष्ट आहेत, सगळ्या ओया सांगायला मला वेळ नाही. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, ज्ञानोबा माझ्याही गुरुचा मला आदेश आहे की हा काळ जगाला गिळीत निघलाय, आणि या गिळणाऱ्या काळाकडून जर या समाजाला वाचवायचं असेल तर एकमेव उपाय आहे फक्त ज्ञान. ज्ञानाशिवाय या संसार चक्रातून माणसाची सुटका होऊ शकत नाही. ज्ञानेन एके अमृतत्व मानुषू म्हणलंय. ज्ञानानेच त्या मोक्षाची प्राप्ती होऊ शकते. ज्ञानात एव तू कैवल्यम. ज्ञानाशिवाय मोक्ष प्राप्त होऊ शकत नाही. द्या जगाला ज्ञान. मग ज्ञानोबराय जगाला ज्ञान देण्याकरता प्रवृत्त झाले. पण निवृत्तीनाथाने विचार केला, माऊली जर तुम्ही ह्या जगाला ज्ञान द्याल ना, द्या जगाला ज्ञान, माझा हरकत नाही, गुरुचा आदेश आहे. पण आमच्या गुरुपरंपरेची जी पदवी ना, ती पदवी तुमच्या नावापुढे लागणार नाही. आदिनाथ, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज किंवा माऊली नाथ आहे का? नाही. का नाही? त्याचं कारण जर काही असेल, ज्ञानोबरायाने ही परंपरा मोडून काढली. आणि ही परंपरा मोडल्यामुळे ज्ञानोबरायाच्या नावापुढे नाथ पदवी लागली नाही. पण ज्ञानोबरायांनी जगाला ज्ञान देत असताना आईचं काम केलं महाराज. जशी आई बाळजय जेवविजे तर एक घास विसा ठाई कीजे, तसं ज्ञानोबरायांनी हे ज्ञान देत असताना जगाला केवळ ज्ञानेश्वरीच्याच माध्यमातून ज्ञान नाही दिलं. जर फारच बुद्धिमान असेल तर ज्ञानेश्वरी सांगितली, जर ज्ञानी असेल तर अमृतानुभव सांगितला, जर योगी असेल तर चांगदेव 65 सांगितली, जर एखादा ज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतर जर भक्तिप्रेमामध्ये रमण्याची इच्छा करत असेल तर त्याला विरहिण्या नावाचं प्रकरण सांगितलं. आणि जर एखादा अंगठा बहादर असेल, शेतकरी असेल, अज्ञानी असेल, पण भाविक असेल तर आसुनी संसारी जीवा वेग करी वेदशास्त्र उभारी नलगती साया असं जावे वनंतरा. अशा भाविक प्रेमाळांकरता ज्ञानोबरायाने हरिपाठ सांगितला. जशी आई एक बाळाला जर खाऊ घालायचा असेल तर चिवचा, काऊचा, मऊचा करून त्याला खाऊ घालते आणि त्याचं पोट भरते, तसं ज्ञानोबरायांनी या जगाला ज्ञान देत असताना कधी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून पक्वानं वाढलं, तर कधी अमृतानुभवाच्या माध्यमातून, तर कधी विरहिणीच्या माध्यमातून, तर कधी चांगदेव 65च्या माध्यमातून, वेगवेगळ्या पद्धतीने. अरे साधा माणूस जर एखादा श्रीमंत माणूस पंगत घालायला लागला तर तो पंक्तीचा भेद करतो का? नाही करत. तर ज्ञानोबरायांनी जी पंगत घातली ही साधी पंगत नाही घातली. अन्नाची पंगत कोणी घालू शकतं, पण तत्वज्ञानाची मेजवानीची पंगत घालणारे शक्यतो भेटत नाहीत. जयाने घातली मुक्तीची पंगत घातली ज्ञानोबरायांनी या जगामध्ये, मुक्तीची पंगत. पण ही मुक्तीची पंगत घालत असताना ज्ञानाचा विस्तार केला. आणि हे ज्ञान सांगत असताना ज्ञानोबरायांनी संस्कृत भाषेचा अवलंब केला नाही. आतापर्यंत जगाला ज्ञान देणारे अनेक विद्वान झाले, पण ते संस्कृत भाषेमध्ये देत होते. पण ज्ञानोबरायांनी ज्यावेळेला जगाला ज्ञान दिलं ना, त्यावेळेला मराठी भाषेमध्ये दिलं. ज्ञानोबरायांनी ज्यावेळेला जगाला ज्ञान दिलं ना, ते वेगवेगळ्या ग्रंथाच्या माध्यमातून ज्ञानोबरायांनी हे जगाला ज्ञान दिलं. पण हे ज्ञान मग ज्ञानोबरायाला प्राप्त झालं कसं हेही माहीत झालं तुम्हाला. परंपरेने कोणते आलं ही माहिती झालं. परंपरा. भाषा कोणती वापरली? मराठी. मराठीच का वापरली? संस्कृतमध्ये ज्ञानोबरायाला ज्ञानेश्वरी निर्माण करता आली नसती का? नीट ऐका. ज्ञानोबरायांनी आपल्या संबंध जीवनामध्ये फक्त 5 श्लोक संस्कृतमध्ये लिहिलेत. आता पूजनीय बाबा समोर बसलेले आहेत. 5 श्लोक अख्ख्या आयुष्यात. पण किती आशी तू हिमाचल हिंडा, मोठमोठाले पंडित लोक आणून उभे करा
आणि या 5 श्लोकावरती ज्ञानोबरायांच्या व्याख्यान करायला बोलण्याकरता त्यांना प्रवृत्त करा. हजारो पंडित बसवले तर 1000 पद्धतीने त्याचा अभिप्राय व्यक्त करतील, पण ज्ञानोबरायाला सांगण्याचा अभिप्राय त्याच्या माध्यमातून अभिव्यक्त होईलच की नाही सांगता येत नाही. तात्पर्य एवढंच आहे, ज्ञानोबरायांनी 5 संस्कृतमध्ये केलेले श्लोक जर आपल्याला स्पष्ट करता येत नाहीत, तर ज्ञानोबरायांनी 9033 ओव्या जर संस्कृतमध्ये लिहिल्या असत्या तर आपल्याला काय माती कळालं असतं का? अरे मराठीतल्या ओव्या नीट कळत नाहीत आपल्याला. 18व्या अध्यायाचं पारायण आता इथं चालू आहे, कलश अध्याय, जय जय देव निर्मळ. त्या 18 अध्यायातल्या नमनाच्या 10 ओव्या आहेत ना. किती विद्वान जाणीवपूर्वक बोलतो, MA बिल झालेला असू द्या, पण त्यांना म्हणा 18व्या अध्यायातल्या नमनाच्या ओव्या संहिता न घेता वाचून दाखवा, नाही वाचता येत. किती शिकलेला असू द्या, नाही. अरे ज्ञानोबराची साधी मराठी आपल्याला कळलं ना, तर ज्ञानोबराने ज्ञानेश्वरी संस्कृतमध्ये केली असते तर आपल्याला काय माती कळाली असते का? म्हणून ज्ञानोबराची ज्ञानाची परंपरा ही कोणती आहे आपल्याला माहिती आहे. ज्ञानोबरायांनी संस्कृत भाषा ही न अवलंबता मराठी भाषा का अवलंबली ही आपल्याला आता कळालं. पण मग ही ज्ञानाची परंपरा जी ज्ञानोबरायांनी मराठी भाषेच्या माध्यमातून प्रवाहित केली, हे ज्ञान सांगितल्याच्या नंतर ओम नमोजी अद्यापासून हा जी ज्ञानाची परंपरा चालू झाली नेवाशामध्ये, आता पुष्कळ विस्तार आहे त्याचा, पण मला करायला एवढा वेळ नाही. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी नेवाशामध्येच का सांगितली, पंढरपूरमध्ये येऊन का नाही सांगितली? याला तर महायोग पीठ म्हणलंय. काशी, हिमालय, बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, जमनोत्री तिकडे जाऊचं असताना पवित्र ठिकाण आहे. पण ज्ञानोबराय स्वतः सांगतात या तिन्ही भुवनामध्ये नेवाशासारखं पवित्र ठिकाणच नाही म्हणले माऊली. स्वर्ग, मृत्यू, पाताळ किती झाले? आणि ज्ञानोबराय माता त्रिभुवनैक पवित्र, तिन्ही भुवनामध्ये एकमेव पवित्र आहे ज्ञानोबराय माता फक्त नेवासा. अनादि पंचक्रोश क्षेत्र म्हणलंय. आणि त्या नेवाशामध्ये ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी सांगतात. आणि कोण सांगतात लिहित नाहीत. लोक म्हणतात ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी लिहिली, ज्ञानोबरायांनी लिहिली नाही, सांगितली. आणि लिहिली कोणी? सच्चिदानंद बाबांनी. माहिती आहे तुम्हाला, राम नाम सत्य अंत्ययात्रा चालली होती. आठवलं एक वाक्य बाबाच्या कृपेने म्हणून सांगून जातो. काय सामर्थ्य असेल महाराज माऊलीचं, मेलेल्या माणसाला जिवंत करून त्याच्याकडून ज्ञानेश्वरी लिहून घेतली. एक वाक्य सांगून जातो आठवलं म्हणून. जे ज्ञानोबराय मेलेल्या माणसाकडून त्याला जिवंत करून त्याच्याकडून ज्ञानेश्वरी लिहून घेतात, तर जिवंत माणसाने ज्ञानेश्वरी लिहिली, वाचली, अभ्यासली, श्रवण केली, तर ज्ञानोबराय त्याला कुठे घेऊन जातील याची कल्पना करा. काय सामर्थ्य असेल. आणि नेवाशामध्ये चातुर्मासाचा हाच काळ आहे. कदाचित याच काळामध्ये ज्ञानोबरायाची ज्ञानेश्वरी संपली असेल. आणि ज्ञानोबराय नेवाशामध्ये ज्ञानेश्वरी सांगतायत, पैसा खांबाला पाठ देऊन सच्चिदानंद बाबा बसलेत लिहिण्याकरता. आणि ऐकण्याकरता समोर बसलेले काय, नाकात मेकडण, डोळ्यात चिपडण, मोबाईल खेळणारे हिरे हेंद्रे नव्हते पुढे बसलेले. ज्ञानोबरायांच्या समोर ऐकायला कोण बसले माहिती आहे का? प्रभू तुम्ही महिषांची मूर्ती, साक्षात भगवान शंकर निवृत्तीनाथाच्या रूपाने समोर बसलेत. एक वाक्य आठवलं म्हणून सांगून जातो. साध्या 2 ते 3 मिनिटाच्या क्लिपी आपल्या गाजतात, तर हजारो लोक आपल्या पुढे गर्दी करतात ऐकण्याकरता. आणि त्या क्लिपी कोणता असतात? एक तर गाणं गायलेलं असतं, नाहीतर मसडीसारखा नाचलेला असतो. याच्या पलीकडती क्लिप नसते. ज्ञानोबरायांची ओवी एखादी गाजलेली पाहिली तुम्ही क्लिपला? तुकोबरायाचा अभंग गाजलेला पाहिला तुम्ही? भागवतातलं उपनिषदातला एखादा मंत्र गाजताना पाहिलाय? नाही. पोकळ गाणे. पण साध्या या लोकांचे 2-2, 3-3 मिनिटाच्या क्लिपी समोर गाजतात, तर हजार लोक त्यांच्यासमोर गर्दी करतात. ज्ञानोबरायांची प्रसिद्धी पहा काय आहे. ज्या मुलाने वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, तो मुलगा ज्ञानेश्वरी सांगतोय. काय गर्दी जमली असेल. ज्या मुलाने वयाच्या 16व्या वर्षी स्वर्गातून पितर खाली आणून जेऊ घातले, तो मुलगा ज्ञानेश्वरी सांगतोय. काय प्रसिद्धी आहे ज्ञानोबरायांची. ज्यांनी नेवाशामध्ये प्रवेश करत असतानाच मस्जिद बोलविली, तो मुलगा ज्ञानेश्वरी सांगतोय. 4थी प्रसिद्धी आहे. आणि ज्या मुलाने मेलेल्या माणसाला जिवंत केले त्याच्याकडनं ज्ञानेश्वरी लिहून घेतोय, ही ज्ञानोबरायाची 5वी प्रसिद्धी आहे. काय गर्दी जमली असेल महाराज ज्ञानोबरायाची. आणि अशा पवित्र वातावरणामध्ये ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी सांगतात. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशो सकलार्थमते प्रकाशो मने निवृत्तीदासो अवधारी जोजी. एक 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 ओवी ज्ञानोबरायांच्या मुखातून बाहेर पडते. आणि जशी जशी ज्ञानोबरायांच्या मुखातून एक एक ओवी बाहेर पडते ना महाराज, तसा समोर बसलेल्या श्रोत्याच्या अंतःकरणातील अज्ञानाचा अंधकार निवृत्त होतोय, अविवेकाचा अंधकार निवृत्त होतोय. कारण ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी निर्माणच त्याच्याकरता केली होती. फिटो विवेकाची वाणी हो काना मनाजिनी, देखो आवडे तो खाणे ब्रह्मविद्येची, दिसो परतत्व डोळा, पाहो सुखाचा सोहळा, रेगो महाबोध सुकाळा माझी विश्व ज्ञानोबराय म्हणतात. हो, कशा करता सांगतोय. ज्ञानोबरायाची ज्ञानेश्वरी ऐकून आपल्याला ज्ञान होईल याच्यात नवल नाही. ऐका एक वाक्य, इकडे पहा, मी सांगतोय तुम्हाला माऊली काय बोलतायत बघा. माऊली म्हणतात माझी ज्ञानेश्वरी भूतानी जरी ऐकली ना, भूतानी, भूत कळते ना तुम्हाला, तुमच्या इकडे नाचतात बघा मडीला आमोशाला,
आमोशाला जे भूतनं असतात ना, माऊली म्हणतात खेचराची आहे म्हणा आणि सात्विकाचा पाना, श्रवणासवे सुमना समाधी जोडे. ज्ञानोबा म्हणतात माझी ज्ञानेश्वरी जर भूताने ऐकली तर त्याला सुद्धा सत्वगुण अंतकरणामध्ये उत्पन्न होईल. एरवी भूताची उपाधी तमोगुणी आहे, पण ज्ञानोबा म्हणतात जो व्यक्ती ज्ञानेश्वरी ऐकतो ना त्याचा तमोगुण रजोगुण निघून जातो, त्याच्या अंतकरणात सत्वज्ञा गुण उत्पन्न होतो. सत्वा संजायते ज्ञानम, सत्वगुणाने माणसाला ज्ञान प्राप्त होतं. म्हणजे भूतांना सुद्धा सत्वगुण प्रदान करून त्याला ज्ञान प्राप्त करून देण्याची योग्यता ज्ञानेश्वरीमध्ये आहे. आणि जर सात्विक लोकांनी ज्ञानेश्वरी ऐकलीच तर ज्ञानोबा म्हणतात श्रवणा सवे, माझी ज्ञानेश्वरी ऐकल्याबरोबर सुमना समाधी, त्याला समाधी प्राप्त होईल. समाधी म्हणजे कोणती? हे जे आता चाललं ना, इकून श्वास घ्यान तिकून सोडान, पोट आत घ्यान बाहेर सोडान, असली समाधी नाही आहे. ज्ञानोबा समाधीची व्याख्या करतात. ऐका, वर्तमान काळामध्ये हे लोक म्हणतात तुम्ही काही खा, काही प्या, कसंही वागा, आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला समाधी लावून देतो. बापाचा प्रसाद आहे काय आपल्या? हा पेंड खजूर वाटली बाजारामध्ये कोणी यायला खायला. समाधी कशाला म्हणतात ज्ञानोबा एका व्याख्यात सांगतात बघा. एक ओवी लिहितात ज्ञानोबा, कशाला म्हणतात समाधी? जे तर पुढील पैसे पारुखे, मागील स्मरावे ते थाके, ऐसे सरशीय भूमिके समाधी राहे. ज्ञानोबा म्हणतात जिथं भविष्याचा विचार नाही आणि भूतकाळातलं स्मरण नाही, व जी एक वृत्ती निघून गेली दुसरी वृत्ती उत्पन्न झाली नाही, निर्वृत्तिक अवस्था, याला म्हणतात समाधी. आणि या अवस्थेला निर्विकल्प समाधी म्हणतात. आणि अशी समाधी ज्ञानोबा म्हणतात ज्ञानेश्वरी ऐकल्याबरोबर होते. काय सामर्थ्य असेल या ग्रंथाचा याचा विचार करून पहा. ज्यांनी ज्ञानेश्वरी वाचली त्यालाही मोक्षच, ज्यांनी पारायण केले त्यालाही मोक्षच, ज्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली त्यालाही मोक्षच, ज्यांनी ज्ञानेश्वरी पाठ केली त्यांनाही मोक्षच, ज्यांनी ज्ञानेश्वरी शिकविली त्यांनाही मोक्षच. आता हुशार लोक जर कोणी बसलेले असतील पुढे तर ते म्हणतील महाराज पाठ करण्याकरता जरा जास्त कष्ट लागतात, हरिपाठ पाठ होत नाही आपल्या, 9033 वेळा पाठ करायच्या म्हणजे. मग ज्यांनी पाठ केले त्यांना जास्त कष्ट झाले, मग त्यांना जरा वेगळं द्या ना. ज्यांनी ज्ञानेश्वरी लोकांना शिकवली त्यांना वेगळं फळ द्या ना. ज्यांनी पारायण केले त्यांना थोडं वेगळं फळ द्या. ऐकण्याकरता काही कष्ट लागत नाहीत, मग त्यांना वेगळं फळ द्या. ज्ञानोबा म्हणले नाही, माझी ज्ञानेश्वरी जो ऐकेल त्यालाही मोक्ष, जो पारायण करील त्यालाही मोक्ष, जो पाठ करील त्यालाही मोक्ष, आणि जो लोकांना शिकविल त्यांनाही मोक्ष. कसं काय असं? ज्ञानोबा म्हणणे उदाहरण दिलंय. 750 वर्षापूर्वीचं उदाहरण आहे. ज्ञानोबा म्हणले एका माणसाने 3 मजली इमारत बांधली. 100 वर्षापूर्वी मालदाचे घर होते का? स्लॅबचे घर होते का? 2 मजले पाहायला भेटत नव्हते 100 वर्षापूर्वी. 750 वर्षापूर्वी 3 मजली इमारत बांधली एका माणसाने. 750 वर्षापूर्वी झोपडे नव्हते लोकांना नीट राहिला त्या काळात. लोकांना आश्चर्य वाटलं कसं काय बांधली बुवा, म्हणून जरा लोक पाहण्याकरता जास्त आले पूजेला. आता लोक जास्त आले म्हणल्याच्यानंतर पूजन झाल्याच्यानंतर लोकांना जेवायला बसवायचं. लोकांना खालच्या मधल्या जेवायला बसवलं पण जागाच पुरली नाही. मग त्या माणसाने काय केलं, काही माणसाला दुसऱ्या मधल्यात जेवायला बसवलं तरी जागा पुरली नाही. मग काही माणसाला तिसऱ्या मजल्यात जेवायला बसवलं. कळतंय ना काय बोलतोय? काही लोक पहिल्या मजल्यात बसले, काही लोक दुसऱ्या मजल्यात बसले, काही लोक तिसऱ्या मजल्यात, असे 3ही मजले फुल भरून गेले. मग तो माणूस असा करतो का, पहिल्या मजल्यात बसले त्यांना भाकर आणि बेसन वाढा, दुसऱ्या मजल्यात बसले त्यांना दाल चपाती वाढा, आणि तिसऱ्या मजल्यात बसले त्यांना श्रीखंड पुरी वाढा, असं करतो का तो? का? श्रीमंत आहे. श्रीमंत माणूस पंक्तीभेद करत नसतो. का? जो पंक्तीभेद करतो त्याचे पोरं मारतात म्हणतात. बाबा मला नाही माहिती पंक्तीभेदकाची. मग साधा श्रीमंत माणूस जर पंक्तीभेद करत नाही, सगळ्यांना सारखेच पक्वान्न देतो, तर ज्ञानोबा आहे तर हे महाज्ञानी आहेत महाराज, ते कशाला पंक्तीभेद करतील? समर्थाची पंक्ती भोजने तळील्या वरिल्या एकची पक्वान्ने. श्रीमंत माणूस आहे, पहिल्या मजल्यावर जेवायला बसा नाही तर वरच्या मजल्यावर जेवायला बसा, पक्वान्न एकच आहे. तसं ज्ञानोबा म्हणतात श्रवणे, पाठ ऐकलं तरी मोक्ष, अर्थे अर्थचिंतन केलं तरी मोक्ष, पाठे पाठांतर केलं तरीही मोक्षच आहे. एक प्रदक्षिणा जपाची या बाहेरून करती या, एक ते श्रवणमिषे छाया शिविती याची, एक ते अवधानाचा पुडा विडा पाऊड भीतरा देऊन रिगती गाभारा अर्थ ज्ञानाच्या, ते निजबोधी उराउरी. काय होतात? भेटती आत्मया उराउरी. म्हणजे आता मला समजा शास्त्रीजी भेटले भरपूर दिवसांनी आणि अचानक भेटल्याच्या नंतर मला काय होतो? आनंद. आणि आनंद झाल्याबरोबर प्रथम भेटी आलिंगन, आलिंगन देतो की नाही? तसं ज्ञानोबा म्हणतात माझी ज्ञानेश्वरी जो वाचेल ना, भेटती आत्मया श्रीहरी, आत्मारूपी श्रीहरी बरोबर त्याची गळा भेट होते, म्हणजे त्याला ब्रह्मज्ञान प्राप्त होतं. एवढा विशेष हा ज्ञानेश्वरीचा आहे. साधा ग्रंथ समजला काय तुम्ही? हा ग्रंथच नाही महाराज, अनंत जन्म ज्ञानोबाने केलेली तपश्चर्या, ती तपश्चर्या म्हणजे ही ज्ञानेश्वरी आहे. एकदा नाही, दोनदा नाही, 3दा त्रिवार ज्ञानोबा सांगतात पुढती. पुढती म्हणजे काय? पुन्हा येणार नाही. ज्ञानोबा म्हणतात मी पुन्हा सांगेल, पुढती पुढती
पुढती काय, पुन्हा सांगतो पुन्हा सांगतो पुन्हा सांगतो काय, हा ग्रंथ नाही, या ग्रंथ पुण्यसंपत्ती. अनंत जन्म मी तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्याचं फळ म्हणजे हा ग्रंथ आहे. घ्या, सर्व सुखी सर्व भूती संपूर्ण होईजे. जर तुम्ही ही ज्ञानेश्वरी घेतली ऐकली तर काय मिळेल? सर्व सुख. सर्व सुख म्हणजे जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत इहलोकातील सुख आणि मेल्याच्या नंतर परलोकातील सुख. अर्थात जो ज्ञानेश्वरी वाचतो त्याला जीवनमुक्ती प्राप्त होते आणि मेल्याच्या नंतर तो विदेह कैवल्याला प्राप्त होतो. तुमच्या पाठांतरातली उभी सांगतो तुम्हाला, ह्या वया तुम्हाला कळायचं नाही कदाचित, सर्वांच्या पाठ आहे इथं. ज्ञानोबराय म्हणले आणि ग्रंथोपजीवीये. बोला पुढे. विशेष. विशेष म्हणजे काय? VIP. कुठला? ये लोकी, या लोकातला तो व्यक्ती विशेष आहे. कोणता? ग्रंथोपजीवी. म्हणजे आता यात्रा आहे की नाही, स्टॉल टाकायचा बाहेर, मस्त ज्ञानेश्वऱ्या विकायला ठेवायच्या, विकायच्या, पैसे घ्यायचे आणि पोट भरायचं, हा व्यक्ती विशेष असं म्हणलंय का? आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकी, या मूर्ती लोकातला तो माणूस विशेष आहे म्हणले ज्ञानोबराय. कोणता? अरे जो ज्ञानेश्वरीची ओवी वाचल्याशिवाय पाणी सुद्धा पित नाही दिवसातला. पहिले ज्ञानेश्वरीचं चिंतन करील आणि मगच पाणी पिईल असे नियम करणारे अनेक लोक झाले महाराज. ज्ञानोबराय म्हणले हा विशेष आहे. त्याला अंगावर कपडे जरी घालायला नसले, त्याच्याकडे पैसे जरी नसतील, त्याला घर जरी राहिलं नसेल, त्याला कुत्रं जरी विचारत नसेल, तर ज्ञानोबराय म्हणतात तो विशेष आहे. आमच्या पंढरीचे एक भीमदादा वारकरी आहेत, माहीत असली तर कोणाला बऱ्याच जणांना. जर तुमच्या जवळून गेले ना तर तुम्ही म्हणतील अरे भिकारी चाललं, येडं चाललंय हे. कुरेकर बाबाचं उपरण असते फक्त गुडघ्यापर्यंत गोंडाळलेलं, काहीच नसते अंगावर, दाढी वाढलेली, जटा वाढलेल्या, अंगावर धूळ सगळी. पण महाराज ज्ञानेश्वरी अशी तयार आहे ना, मोठमोठे विद्वान लोक सुद्धा नाक घासतील एवढी तयारी आहे ना महात्म्याची. खरे महात्मे तुमच्यात येतच नाहीत, येऊ शकत नाही तुमच्यात. का? कारण त्यांना समाज आवडतच नाही. चातुर्य लपवी, महत्व हरवी, पिशेपण मिरवी आवडून. ज्ञानोबराय म्हणतात महात्मा आपलं ज्ञान झाकून ठेवतो, आपली योग्यता झाकून ठेवतो. म्हणजे त्या काळातले महात्मे लोक आपली योग्यता आणि आपलं ज्ञान झाकून ठेवत होते. आताचे लोक सोशल मीडियावर 2-2, 3-3 मिनिटाच्या क्लिपी करून आपली योग्यता प्रसारित करण्याचा प्रयत्न करतात. यांना महात्मे म्हणाव का महाबंडलेश्वर म्हणाव? हे ज्ञानोबरायला विचारा. मी माझं बोलत नाही, माझं बोलणं फक्त कडक वाटेल तुम्हाला. वाणी माझी हे शब्द ज्ञानोबरायांचे आहेत. आपल्यावरती प्रेम करावं माऊलीनी, आपल्यावरती प्रेम करावं परमात्म्यानी, आपल्यावरती प्रेम करावं आपल्या श्रीगुरूंनी, आणि 3च लोक आपल्यावरती खरं प्रेम करू शकतात. चौथा व्यक्तीच जन्माला आला नाही आपल्यावर प्रेम करणारा अजून. गुरु, परमात्मा आणि संत, या तिघांशिवाय आपल्यावरती खरं कोणी प्रेम करू शकत नाही. म्हणून ज्ञानोबरायांनी या जगाच्या प्रेमापोटी निर्माण केलेला ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. म्हणून तर ज्ञानोबराय म्हणले भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. प्रेमापोटी ज्या भगवद्गीतेची महाराजांनी अर्धा पाऊण तास स्तुती केली, ज्या भगवद्गीतेचा गौरव आत्ताच महाराजांनी आपल्यासमोर सांगितला, त्या भगवद्गीता जो ग्रंथ आहे हा कुठून उत्पन्न झाला? केवळ फक्त प्रेमामुळे. ज्ञानोबराय म्हणतात जे न सांगेचे पिता या वसुदेवासी, जे न सांगेची माता देवकीसी, जे न सांगेची बंधू बळीभद्रासी, ते गुह्य अर्जुनीशी बोलत देवी लक्ष्मी एवढी जवळीक, तेही न देखे या प्रेमाचे सुख. आजी कृष्ण स्नेहाचे बिक येथेची आती. सनकादिकांच्या आशा वाढलेल्या होत्या कीर बहु असा, परी त्याही येणे माने यशा येतेची ना. मग का सांगितलं देवाने अर्जुनालाच? जे ज्ञान देवाने आईला, भावाला, बापाला, सनकादिकांना कुणाला दिलं नाही, अर्जुनालाच दिलं. का? या जगदीश्वराचे प्रेम एत दिसतसे निरूपम, कैसे पार्थे येणे सर्वोत्तम पुण्य केले. ज्ञानोबराय म्हणतात कोणतं पुण्य केलं बाबा या अर्जुनाने की जे ज्ञान देवाने कुणालाच सांगितलं नाही ते अर्जुनाला दिलं. भगवंत म्हणतात अर्जुना तू माणूस नाहीच, तू कोण आहेस? तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, मैत्रियेची चितकळा धनुर्धरा. तू कोण आहेस? अरे अर्जुना, माझ्या अंतकरणातलं प्रेम काढलं आणि त्या प्रेमाची जी मूर्ती बनवली ना, ती मूर्ती म्हणजे तू आहेस. मैत्रीला जीवन जे प्राप्त झालं असेल तर ते तुझ्यामुळे प्राप्त झालंय बाबा. मला सांगण्याचं कारण एवढंच आहे, भगवान परमात्म्याने अर्जुनाला जी गीता सांगितली ही प्रेमापोटी सांगितली, आणि ज्ञानोबरायाने तीच गीता, तेच ज्ञान समाजाला जे सांगितलं ना मराठी भाषेत, ते केवळ फक्त प्रेमापोटी सांगितलं, बाकी दुसरं काही नाही. ज्ञानोबरायाला काय विद्वत्ता प्रचारित करायची, मी कोणी ज्ञानी आहे हे जगाला दाखवायचं अजिबात नाही. केवळ फक्त येतो हिताचा कळवाळा. हे लोक अज्ञानामध्ये खिचपट पडले, त्यांना खरं ज्ञान प्राप्त व्हावं एवढाच उद्देश म्हणून ज्ञानोबराय सांगतायत. बघा नेवाशामध्ये ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी सांगतायत, इथून मुद्द्याहून बाहेर गेलो होतो, आणि सच्चिदानंद बाबा लिहून घेत आहेत, आणि लाखो करोडो समाज, भाविक समाज ज्ञानोबरायांच्या समोर बसलेला आहे. चला जाता जाता एक मुद्दा सांगून जातो. कल्पना करून पहा, काय भाग्यवान लोक असतील 750 वर्षापूर्वीचे ते, की ज्यांना ज्ञानोबरायाच्या समोर बसून ज्ञानेश्वरी ऐकण्याचं सौभाग्य प्राप्त झाले.
काय भाग्यवान ते कान असतील की त्यांनी ज्ञानोबरायांच्या मुखातून आलेले शब्द ऐकलेत. माऊली तर म्हणले हे शब्दच नाहीत हो, ती अक्षरे नव्हती देखा, ब्रह्म साम्राज्य दीपिका, अर्जुना लागी चितकळिका उजळली या श्रीकृष्णे. ज्ञानोबराय म्हणले माझी ज्ञानेश्वरीचे शब्द शब्द नाहीत, गीतेचे शब्द हे शब्द नाहीत, तर ब्रह्म साम्राज्याचं शिवासन प्रदर्शित करणारं, प्रकाशित करणारं हे एक एक शब्द म्हणजे मशाल आहे. असे शब्द ज्ञानोबराय योजना करतात. आणि किती गोड बोलतात माऊली. साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्होळ अमृताचे. एवढं गोड बोलतात ज्ञानोबराय. पिकलिया सुखाचा परिमळू, निवालिया अमृताचा कल्होळू, तैसा कोवळा आणि रसाळू बोल बोलिला. एवढे गोड ज्ञानोबराय बोलत होते महाराज. एवढं गोड लोकांना ऐकत आणि ऐकतच राहावं वाटायचं. कधी वेळ झाला लोकांना कळायचं सुद्धा नाही. पण ज्ञानोबरायचा स्वभाव होता, वेळ झाला की ज्ञानोबराय पुढे जात नसायची. वेळ संपली ज्ञानोबरायची. एक दिवस असं झालं, माऊलीची ज्ञानेश्वरी रंगात आली नेवाशामध्ये. आणि ज्ञानोबरायांच्या समोर बसलेले लोक कोण आहेत महाराज? दिवसभर शेतामध्ये काम करणारे. आणि ते ज्ञानोबरायांच्या समोर येऊन ऐकायला बसायचे. पण बसल्याच्या नंतर ज्ञानोबरायांचं व्याख्यान चालू झालं की देहभाव विसरून जायचे. लुब्धली नादी लागली समाधी, मूढजन नर नारी लोकारे. ज्ञानोबराय ज्या वेळेला बोलायचे ना त्यावेळेला समोरच्या लोकांना समाधी लागायची. भानच राहत नव्हतं लोकांना. किती वेळ दिवसभर काम केलंय, किती थकवा आलाय, किती शरीर दमलंय, कुठलीच जाणीव होत नसायची माऊलीचे शब्द ऐकत असताना. ऐकतच राहावं वाटायचं. तुम्ही मुंगळे पाहिलेत का? मुंगळे माणसातले ना, या खरे मुंगळे म्हणतोय मी. गुळाला मुंगळा चिटकला की ओढून पहा बरं काय होते. अनुभव आहे की नाही तुम्हाला काही? गुळाच्या ढेपीला मुंगळा चिटकला की ओढून पहा ना काय होतंय. काय होतंय? अर्धा तुटतो पण तो बाजूला येत नाही. तसे ज्ञानोबरायांचे शब्द आहे ना महाराज, जसा गुळाच्या ढेपेला मुंगळा चिटकावा तसं माणसाचं अंतकरण ज्ञानोबरायांच्या मुखातून शब्द यायला लागले की आपोआप एकाग्र व्हायचं. त्याला वातावरण करण्याची गरजच नव्हती. जसं आपल्याला वातावरण करायचं म्हणल्याच्या नंतर पहिल्यांदा 15-20 मिनटं आ ऊ ई करावं लागतं. करुणा या माताचा मी नाही आहे. ज्याला जमतं त्याने ते अवश्य केलं पाहिजे. नाद ब्रह्म येते. पण ज्ञानोबरायला हे करायची गरज पडत नव्हती. ज्ञानोबराय बोलायला लागले की आपोआप सहज ज्ञानोबरायांच्या शब्दाकडे लोकांचं अंतकरण एकाग्र व्हायचं. एक दिवस असंच ज्ञानोबराय बोलत आहेत आणि त्या बोलण्याच्या प्रवाहामध्ये श्रोते एवढे वाहून गेले की कुणालाच कसली जाणीव राहिली नाही. सगळे देहभाव विसरून गेले. आणि वेळ झाल्यामुळे ज्ञानोबरायांनी पुंडलिकवर धार विठ्ठल केलं. समोर बसलेल्या लोकांना एवढं वाईट वाटलं ना. अमृताचा पाऊस 12 महिने पडला. पाण्याचा नाही म्हणत मी, अमृताचा. तर ज्ञानोबराय म्हणतात आता बस झाला असं कोणी म्हणेल का? अमृताची 7 वाकुडी लागो का अनुघडी, सुखाची या दिवस कोडी गणजतो का. ज्ञानोबराय बोलायला लागल्याच्या नंतर महाराज ब्रह्मानंदाचं सुख लोकांना प्राप्त होत होतं. देहभाव विसरून जात होते लोक. मग एवढा ब्रह्मानंदाचा आनंद उपभोगत असताना तू संपल्याच्या नंतर कुणालाही वाईट वाटणार ना. तसं ज्ञानोबरायचं व्याख्यान रंगात आलं. वेळ झाल्यामुळे ज्ञानोबराय थांबले. एक माणूस उभा राहिला आणि तो म्हणला, माऊली एवढं गोड बोलता हो, कोणत्या विद्यापीठात जाऊन शिकले हो, कुठच्या शाळेत शिकले, काय करता नेमकं तुम्ही, एवढं गोड कसं काय बोलू शकता. आणि ते भगवद्गीतेचं भाष्य, आणि भगवद्गीतेचं भाष्य मराठीमध्ये व्यक्त करता सोपं नाही महाराज. ज्ञानोबराय म्हणले समुद्र गोड करता येईल, या पृथ्वी तलावरला प्रत्येक दगड चिंतामणी करता येईल, या पृथ्वी तलावर असणारा प्रत्येक झाड कल्पतरू करता येईल, आखी पृथ्वी सुवर्णाने मढता येईल, आकाशातली प्रत्येक चांदणी चंद्रामध्ये परावर्तित करता येईल. पण गीतेचा अर्थ मराठीत नाही करता येणार. शब्द पहा कसे आहेत ज्ञानोबरायांचे. ज्ञानोबराय म्हणतात कनकाचे निखळ ओतू येईल भूमंडळ, चिंतामणी कुळाचार निर्मुयती, साताही हो सागराते, सोपे भरिता अमृते, द्वार नव्हे ताराते चंद्र करिता, कल्पतरूचे आराम लाविता नाही विषम, परी गीतार्थाचे वर्म निवडू नये. काय शब्द आहेत. 3-4 वयामध्ये ज्ञानोबराय म्हणतात समुद्र गोड करता येईल पण गीता मराठीत करता येणार नाही. या पृथ्वी तलावरली इडी बाभळ बेश्रम सुद्धा कल्पतरू करता येईल पण गीता मराठीत नाही करता येणार. या जगात असणारा प्रत्येक दगड चिंतामणी करता येईल पण गीता मराठीत नाही करता येणार. आपल्याला साधं बायकोच्या कानात फुल घालता येत नाही सोन्याचं करून मरेपर्यंत. ज्ञानोबराय म्हणतात आखी पृथ्वी सुवर्णाने मढता येईल पण गीता मराठीत नाही करता येणार. आणि एवढं कठीण कार्य ज्ञानोबरायांनी करून दाखवलंय मराठी भाषेमध्ये. तो माणूस म्हणतो माऊली भगवद्गीता आणि तीही मराठी भाषेत. अरे कोण अपेक्षा करतो या गीतेची? विदेशी लोक अपेक्षा करतील कारण सध्या भारत हा विश्वगुरु आहे ज्ञानाचा. पण या भगवद्गीतेची स्तुती कोण करताय माहितीये का? ते तर हरू म्हणे ने निजे, देवी जैसे का स्वरूप तुझे,
तैसे नित्य नूतन देखी जे गीता तत्व. या जगात असणारा सर्वात ज्ञानी, जगाचा ज्ञानाचा आद्य जनक तो म्हणतो, हे पार्वती, जसं तुझं स्वरूप नित्य नूतन आहे ना, तशी भगवद्गीता नित्य नूतन आहे. कोण अपेक्षा करतं या गीतेची? जी अपेक्षी जे विरक्ती सदा अनुभवी जे संती, सोहम भावे पारांगती रमिजे जेथ. ज्याने घरादाराचा त्याग केलाय, अंगाला राख लावली, असे लोक या भगवद्गीतेमध्ये रंगतात. जे अपेक्षी जे भक्ती सदा आकर्णी जे संती, सोहम भावे पारांगती रमिजे जेथ. काय वर्णन करावं या भगवद्गीतेचं? ही भगवद्गीता म्हणजे ग्रंथ नव्हे महाराज. ज्ञानोबराय म्हणले हा भगवद्गीता म्हणजे काय आहे माहिती आहे तुम्हाला? ही भगवद्गीता म्हणजे भगवान आत्मराजाची सभा आहे, आणि त्या सभेमध्ये असणारे खांब म्हणजे भगवद्गीतेचे श्लोक आहेत. अरे नुसती गीता गीता ते ज्ञानाचा विषय सोडून द्या, तत्वज्ञानाचा गीतेचा. नुसती गीता गीता जरी म्हणलं तर मोक्ष प्राप्त होतो. अजून काय सांगू तुम्हाला? गीता 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 वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्ती तया येणारा. एवढं मोठं महान भाग वैभव. तुम्ही म्हणाल जाऊ द्या आम्हाला गीता म्हणायचं नाही, काहीच नाही, फक्त हे डायऱ्या बिर्या ठेवता ना तुम्ही खिशात. ज्ञानोबराय म्हणले फक्त गीता तुमच्या खिशामध्ये ठेवा. ये गीतेचा पाठ जो जाणे तयाचेने सांगातीपणे, ग्रंथ लिहून वाहने पुस्तक मिसे. नुसती गीता जरी तुम्ही खिशात ठेवली तर ज्ञानोबराय म्हणले तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल आणि तुम्ही मोक्षाला प्राप्त होताल. एवढा महान वैभव या गीतेचं आहे महाराज. अजून पुढे सांगतो, वेळ कमी पडतोय मला. भगवान म्हणतात अर्जुना, ज्ञानोबराय म्हणतात अरे बाबा हो, या भगवद्गीतेमध्ये 2 छंद आहेत. एक अनुष्टुप छंद आणि दुसरा त्रिष्टुप. हा हा, मादाला समाता. कुठले आहेत तुम्ही? हां, आटपाडी जिल्हा सांगली. तुमचे गुरु कोण आहेत? दंडवत गुरूंना तुमच्या. अशा माऊल्या जर जन्माला आल्या ना, तर या जगामध्ये ज्ञानोबराय तुकोबराय जन्माला वेळ नाही लागणार महाराज. आदर्श घ्या या माऊल्यांचा. टी व्ही पाहता, मोबाईल खेळता, टाईमपास करता, त्यापेक्षा गाथा भागवत ज्ञानेश्वरी शिकवा आपल्या मुलांना. गरज आहे अशा माऊल्यांची खरंच. भगवान म्हणतात अर्जुना, या गीतेतला एक श्लोक जर कानाच्या माध्यमातून आज, श्लोक नाही अक्षर, ज्ञानोबराय म्हणतात एका श्लोकामध्ये जवळपास 9 1 9 9 2 18 9 त्रिक 27 आणि 9 चौक 36, 9 पदाचा जर तुकडा केला, 8 किंवा 9 पदाचा 4 तुकडे होतात एका श्लोकाचे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. धर्म एवढा 2 शब्द उच्चारत असताना जर 2 शब्द आत गेले तर ज्ञानोबराय म्हणतात जेवढे शब्द या गीतेच्या कानातून आत जातील, एका एका शब्दाबरोबर एक एक अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल. ये गीतेची अक्षरे जेतुली का कर्णाद्वारे रिघती, तेतुली होती पुरे अश्वमेध की. अश्वमेध यज्ञ कोणी नाही करू शकत, जो रामचंद्र प्रभूंनी केला होता. जो भगीरथाचे वडील कोणते? कपिल. आता कपिलाने तो घोडा चोरला होता, भागवतामध्ये विषय आलाय. एवढा सोपा नाही आहे हा यज्ञ करणं. ज्ञानोबराय म्हणतात एक यज्ञ करत, एक शब्द जर भगवद्गीतेचा कानातून आत गेला, ऐकला ना तुम्ही, प्रत्येकाला एक एक अश्वमेध केल्याचं यज्ञ मिळालंय. एवढं पुण्य मिळालं की नाही? सगळ्यांनी बॅलन्स माझ्या खात्यावर जमा करायचा. एवढं धनपुण्य करतोय ना मी तुम्हाला. नाही कळलं? जेवून जा मग प्रवचन झाल्यावर. एक एक शब्द जर गीतेचा कानातून आत गेला तर ज्ञानोबराय म्हणतात एक एक अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य प्राप्त होतं. एवढा महान भगवद्गीता आहे. ज्ञानोबराय म्हणले या जगात जेवढं ज्ञान आहे सगळं ज्ञान वेदात आहे. वेदात लोकांना कळत नाही म्हणून या वेदातलं ज्ञान ज्ञानोबरायांनी आपलं व्यासांनी महाभारतात आणलं. आणि महाभारतातलं ज्ञान भीष्मपर्वात आलं. भीष्मपर्वातलं सगळं ज्ञान भगवद्गीतेत आलं. आणि भगवद्गीतेतलं सगळं ज्ञान यत्र योगेश्वर कृष्ण एका श्लोकात आलं. म्हणजे सगळं ज्ञान वेदात, वेदाचं सार महाभारत, महाभारताचं सार भगवद्गीता, आणि त्या भगवद्गीतेचं सार म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. आणि मग ह्या जे ज्ञानाची परंपरा आली ज्ञानेश्वरी, ज्ञानोबरायांनी सांगितली. ही ज्ञानेश्वरी कुठून आली? गीतेवरून. गीता कुठून आली? महाभारतातून. आणि महाभारत कुठून आलं? व्यासांच्या बुद्धीतून आलं महाराज. म्हणून व्यासांचा मागोवा घेतो. एवढं सहज नाही. तो व्यक्ती, चला मला नंतर त्या मुद्द्यावर यायचं आहे. तो नेवाशातला माणूस म्हणला माऊली एवढं गोड बोलता, भगवद्गीतेवरती भाष्य करता, संस्कृत भाषा मराठी भाषेमध्ये एवढी गोड सांगता, कुठं शिकले? ज्ञानोबराय म्हणले तुम्हाला आता वाटतंय हो, वयाच्या 16व्या वर्षी मी ज्ञानेश्वरी सांगतोय, आणि ती मराठीत. पण याच्याकरता मी किती कष्ट घेतलेत काय माहिती तुम्हाला. आता तुम्हाला वाटतं की ही महाराजमध्ये किती छान गाड्यामध्ये फिरतात.
किती लोक त्यांना मान सन्मान पैसा देतात. अरे पण अगोदर काय केलंय पहा ना. एवढं सोपं नाही आहे. तुम्हाला आता वाटतं हे लोक एवढे छान गातात, एवढे छान वाजवतात, पण त्याच्या पाठीमागे त्यांची साधना पहा ना किती. तसं ज्ञानोबा म्हणतात तुम्हाला आता वाटतं हो मी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सांगतो, पण ही ज्ञानेश्वरी वयाच्या 16व्या वर्षी माझ्या मुखातून बाहेर पडण्याकरता मी 1 जन्म नाही, 2 जन्म नाही, 3 जन्म नाही, हजारो जन्म, 1000 जन्म नाही, करोडो कल्प, किती कल्प, बहु शब्द कसा वापरला ज्ञानोबारांनी. ज्ञानोबा म्हणतात माझी या सत्यवादाचे तप वाचा केली बहुत, किती कल्प नाही सांगितलं आलं. कृतायुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग ही चौकडी एकदा गेल्याच्या नंतर एक कल्प होतं. ज्ञानोबा म्हणतात असे अनेक कल्प मी सत्य बोलण्याची तपश्चर्या केली, तेव्हा कुठं माझ्या मुखातून ही ज्ञानेश्वरी बाहेर पडली. म्हणजे कितीकच कल्पाची पुण्याई ही हा ग्रंथ, म्हणजे कितीकच जन्माची आणि कितीकच कल्पाची पुण्याई सांगता येत नाही, पण ज्ञानोबारांनी वाटून दिली महाराज. आणि देत असताना ज्ञानोबा नाही म्हणले ब्राह्मणानीच या, क्षत्रियानीच या, वैश्यानीच या, शूद्र नाही, कुणी या, भलतेनी येथे सद्भावे नहावे. म्हणून ज्ञानोबा ज्ञान देत असताना न पाहे याती. महाभारताचा अभ्यास केलेले लोक आहात तुम्ही. परशुरामासारखा महान धनुर्धर झाला नाही, पण ब्राह्मणाला सोडून इतरांना ज्ञान देत नाही म्हणून कर्णाला शाप देतोय. कळतंय का काय बोलतोय? नीट ऐका जरा. द्रोणाचार्यासारखा धनुर्वेदता झाला नाही, पण क्षत्रियाला सोडून ज्ञान देत नाही म्हणून एकलव्याचा हात कापून घेतो अंगठा. परशुराम ब्राह्मणाला सोडून ज्ञान देत नाहीत, द्रोणाचार्य क्षत्रियाला सोडून ज्ञान देत नाहीत. पण ज्ञानोबारांनी ज्यावेळेला ही ज्ञानाची परंपरा निर्माण केली ना, त्यावेळेला ज्ञानोबारांनी जातीपातीचा विचार नाही केला. म्हणून तर ज्ञानोबारांसाठी शब्द काय वापरलेत? कृपाळू, उदार, माझा नाही महाराज. वेद संपन्न आहे हो, पण वाचू शकतात का स्त्रिया? वेद संपन्न होई ठाई परी कृपण व्हायचा आन नाही, जो काणी लागला ती ही वर्णाच्याची. 3च वर्णाला ज्ञान दिलं वेदाने, स्त्रियांना नाही दिलं. स्त्री शूद्रा अबोला धरिला तिने. पण ज्ञानोबारांनी ज्यावेळेला ही ज्ञानाची ब्रह्मानंद लहरी प्रगट केली ना महाराज, त्यावेळेला यारे यारे लहान थोर, कोणी या, कुठल्याही जातीचा, कुठल्याही धर्माचा, कुठल्याही प्रांताचा, ज्ञानोबारांनी मुक्त कंठाने वाचायला येत असेल वाचान मुक्त व्हा, वाचायला येत नसेल ऐकून मुक्त व्हा, ऐकता येत नसेल वाचता येत नसेल माऊली माऊली म्हणून फक्त बोट फिरवा, फक्त बोट. जो माऊली माऊली म्हणून फक्त बोट जरी फिरवेल ना ज्ञानेश्वरीवरून तरी त्याला ज्ञान. जाऊ द्या बोटही नका फिरू, फक्त ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणा. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, वासुदेवची होतो अखंड वदनीव देतो. काय सामर्थ्य महाराज माऊलीचं. असा संत पुन्हा जन्माला येणे नाही, असा विग्रह पुन्हा डोळ्याने पाहायला मिळणं नाही. आणि या विग्रहाने या जगाच्या अंतकरणातल्या दयेने कळवळून निर्माण केलेला ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी महाराज. एक जीवनामध्ये, एका जीवनात तुम्ही धन कमवता, तुमचे पोरं तुमच्या बरोबरीची होतात, तरी तुम्ही त्यांच्या हातामध्ये देत नाही. नाशवान धन. ज्ञानोबारायांनी हे अविनाशी धन अनेक जन्मामध्ये संपादन केलेलं मुक्त कंठाने जगाच्या हातामध्ये बहाल करून दिलं. कोणी लोक म्हणतील महाराज 9033 होय आम्हाला वाचायला वेळ नाही, नका वाचू. नामामने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी. एक तरी एक दिवसात फक्त एक ओवी, अरे एक ओवी वाचली तर माणसाचं जीवन बदलून जातं. पूजनीय हजारे अण्णांचं जीवन तुम्ही पहा. त्यांना पत्रकारांना विचारलं महाराज तुम्ही जगात प्रसिद्ध झालेली एवढा आंदोलनाची शक्ती तुमच्याकडे आली कशी? त्यांनी सांगितलं एकच ओवीचं अनुष्ठान केलं, नगरेची रचावी. आता त्या ओवीचा मला इतिहास सांगायचा नाही, ती ओवी कुठल्या क्षेत्रातली आहे, कुठल्या प्रांतातली आहे, कशा करता आली तो मुद्दा सोडून द्या. अरे रजगुण खवळलेल्या व्यक्तीच्या ओव्या जर अनुष्ठानात आणून जर व्यक्ती जगात प्रसिद्ध होऊ शकतो आणि एवढी क्रांती करू शकतो, तर 9033 वयाप्रमाणे जर जीवन जगलं तर त्या माणसाच्या जीवनाचं काय होईल त्याची जरा कल्पना करून पहा, तुम्ही अनुभव घेऊन पहा. एवढा महान ग्रंथ ज्ञानोबारायांनी निर्माण केला मराठी भाषेत. आणि ज्ञानाची परंपरा पहा किती उज्ज्वल आहे. शंकरापासून आलेली ही ज्ञानाची परंपरा दिव्य परंपरा आहे. मराठी भाषेमध्ये आलेलं ज्ञान आहे, दिव्य परंपरा आहे. आणि ज्या भूमीमध्ये सांगितली ती भूमीसुद्धा दिव्य आहे. आणि ज्या परंपरा निर्माण ज्ञानोबारायांनी तिथून पुढे केली ना हे ज्ञान सांगून, ती परंपरासुद्धा वारकरी परंपरा, ती सुद्धा दिव्य आहे. आणि अशा या परंपरेमध्ये आलेलं ज्ञान, मग कोणी म्हणेल वारकरी परंपरेतलं ज्ञान आहे, मराठी भाषेतलं ज्ञान आहे, मग याच्यामध्ये काही दोष असू शकतो, या ज्ञानामध्ये पूर्वसुरींनी सांगितलेलं काही आहे का नाही? ज्ञानोबाराय म्हणले अरे शब्द पहा कसे वापरते. आणि बाप पुढा जाय. आता तुम्ही सगळे बाप आहेत ना, पोरबाळ आहेत ना तुम्हाला, का सगळे ब्रह्मचारी आहेत, संन्याशी बिन्याशी नाही ना तुम्ही? समजा तुम्ही घरातून बाहेर निघाले, रोडवरला येऊन उभे राहिले तुम्ही घराच्या पुढं, आणि तुमच्या पोराने तुम्हाला पाहिल्यावर तुमचं पोरगं काय करतं? तुम्ही ज्या मार्गाने रस्त्यावर गेले त्याच मार्गाने मागून येतं की नाही तिथं?
उदाहरण कसं दिलंय, आणि बाप पुढा जाय ते घेत पाऊलाची सोय. ज्या वाटेने बाप पुढं गेला त्याच पावलाने पोरग सुद्धा पाठीमागून बापापाशी येतं. मग त्याच मार्गाने आल्याच्या नंतर ते पोरग बापापाशी जाईल का नाही? ते घेत पाऊलाची सोय. बाळ बाळ येईलच तरी न लाहे पावो काही. ते प्राप्त होणार नाही का? प्राप्त होणार, पोचणार. हे झालं उदाहरण. आणि आता पुढे ऐका, तैसा व्यासांचा मागोवा घेतू. जसं बापाला पुढं पाहिल्याच्या नंतर त्याच मार्गाने पोरग बापापर्यंत जातं, तसं ज्ञानोबा म्हणतात व्यास. आणि वारकरी संप्रदायामध्ये किंवा तत्वज्ञानाच्या परंपरेमध्ये मोठे जे लोक असतात ना, त्यांना श्रेष्ठ लोकांना आचार्य म्हणलं जातं, किंवा त्या लोकांना श्रेष्ठ म्हणलं जातं, विद्वान म्हणलं जातं, बाप म्हणलं जातं. बाप हा शब्द कधी कधी आश्चर्यवाचक सुद्धा येतो. चला आलाय आठवण म्हणून सांगतो. बाप बाप ग्रंथ गीता जी वेदी प्रतिपाद्य देवता. आलाय की नाही? चला पुढे. मला एवढं सांगायचं आहे. ज्ञानोबा म्हणतात हा जो ग्रंथ आहे, मला जे ज्ञान प्राप्त झाले हे माझ्या मनाने नाही, व्यासांचा मागोवा घेतो. व्यासाने जे ज्ञान सांगितलंय की नाही, वेदातलं ज्ञान व्यासाने महाभारतात आणलं, महाभारतातलं गीतेत आणलं, आणि तेच गीतेतलं ज्ञान पदाची कोरणसंडी म्हणली माऊली. मी जे मराठी भाषेमध्ये ज्ञान सांगत असताना कधी तुम्हाला वाटेल भगवद्गीतेचा अर्थ दुसरीकडे आणि ज्ञानेश्वरीचा अर्थ तिसरीकडे असा गेला काय. जसे आता वर्तमान काळातले व्याख्याते करतात कीर्तनकार, अभंग तिसरीकडेच आणि व्याख्यान चौथीकडेच. समोर लोकांना सांगावं लागतं, महाराज अभंगावर यावं. ज्ञानोबा मी व्याख्यान करेल गीतेचं, पण कसं? पदाची कोरणसंडी. एक एक पद सुद्धा सोडणार नाही. रस्व दीर्घ प्लुत उदात्त अनुदात्त स्वरित मात्रा सुद्धा सोडणार नाही माऊली ज्ञानोबा म्हणतात. अरे याच्याही पुढे सांगतो तुम्हाला, जे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याकडनं सांगायचं राहिलं ना, ते ज्ञानोबाने ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. असे कितीतरी ठिकाण आहेत की जे भगवंताला सांगायचं होतं, वेळ मिळा. आज्ञानम यदतोन्यथा म्हणले 13व्या अध्यामध्ये. ते आज्ञानम यदतोन्यथा या पदाचं स्पष्टीकरण करण्याकरता ज्ञानोबाला 350 वेळा खर्च करावा लागला. आचार्योपासनम एवढाच शब्द वापरला भगवंतानी, त्याचं स्पष्टीकरण करण्याकरता ज्ञानोबाला 100 वेळा खर्च कराव्या लागल्या. म्हणजे भगवंतानी जे सांगितलं नाही, उक्त अनुक्त दुरुक्तानाम, जे सांगितलं न सांगितलं राहिलं सांगायचं गडबडीमध्ये, ते सुद्धा ज्ञानोबा पदाची कोर सोडत नाहीत ज्ञानोबामध्ये. अजून एक आठवड्यात तुमच्या कृपेने म्हणून सांगतो, ऐका. ज्ञानोबा म्हणतात, ज्यांना गीता कळाली आणि गीता कळलेल्या लोकांनी जर माझी ज्ञानेश्वरी वाचली ना, तर ज्ञानोबा म्हणतात अगोदर गीता का अगोदर ज्ञानेश्वरी ही कळणार नाही. म्हणजे गीतेवर ज्ञानेश्वरी केली का ज्ञानेश्वरी पाहून भगवंतांनी गीता केली हे कुणालाही कळणार नाही. शब्द पहा कसे आहेत. मूळ ग्रंथीची या संस्कृता वरी मराठी नीट पडता, अभिप्राय मानलिया उचिता कवन भूमी न चोजवे. ज्ञानोबा म्हणले, जर तुम्ही ज्ञानेश्वरीचा चांगला अभ्यास केला, गीतेचाही चांगला अभ्यास केला आणि दोन्हीचे भाव तुमच्या लक्षात आले, तर गीतेवरती ज्ञानेश्वरी लिहिली का ज्ञानेश्वरीवर गीता लिहिली लक्षात येणार नाही. एवढी तंतोतंत ज्ञानोबा ज्ञानेश्वरी लिहितात, एवढे तंतोतंत पदाचं व्याख्यान करतात. आणि ते पद कोणाचे आहेत? व्यासांचे आहेत. म्हणून व्यासांचा मागोवा घेतो. बरं, हे व्याख्यान करत असताना वक्त्याला काय केवळ एकच ग्रंथ नाही, व्याख्यान तयार करण्याकरता काय कष्ट होतात ना, विचारा या महापुरुषांना. व्याख्यान करणं एक तास व्याख्यान करायचं असतं, पण त्याकरता आम्हाला किती वेळ द्यावा लागतो. जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. तुम्हाला पोराला जन्म घालायला जेवढा कष्ट होतात त्याच्या लाखपटीने कष्ट होतात व्याख्यान तयार करत असताना. एवढं सोपं वाटलं काय तुम्हाला? ते कष्ट होतात बुद्धीला, वाभाडी निघतात बुद्धीचे. व्रताचरणे करकसे विवेक श्रवणे खरपुसे करिता जाती भोकसे बुद्ध्याधिकांची माऊली म्हणले. म्हणजे व्याख्यान करायचं असेल तर अनेक संदर्भ ग्रंथ शोधावे लागतात. तसं ज्ञानोबारायांनी हे भगवद्गीतेचं व्याख्यान करत असताना पैठणमध्ये ज्ञानोबा राहिल्याच्या नंतर अनेक ग्रंथ पाहिले त्यांनी. तिथं ज्ञानोबाराचं स्पष्ट प्रमाण आहे. पहाती पुराणी म्हणले. ज्ञानोबारायांनी अनेक ग्रंथ पाहिले, त्याच्यामध्ये भगवद्गीतेवरती कोणत्या आचार्याने कोणत्या अर्थाचा काय अर्थ केलाय सगळं पाहिलं ज्ञानोबारायांनी. मग भाष्यकारा ते म्हणायचे का भाष्यकारांते? जर व्याख्यान करण्याकरता वक्त्यांना जर अनेक ग्रंथ संदर्भ ग्रंथ पाहावे लागत असेल तर भाष्यकारांती म्हणा. मराठीमध्ये अनुच्चारित अनुस्वार असतो. जर अनुच्चारित अनुस्वाराच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर भाष्यकारा ते म्हणा. आणि जर तुम्हाला केवळ फक्त अद्वैत सिद्धांत मान्य करायचा असेल तर शंकरम शंकराचार्यम केशवम बादरायणम सूत्र भाष्य. आलं का? या जगतामध्ये भाष्यकार म्हणून कोण प्रसिद्ध आहे? घंटी वाजवणारे नाही. भाष्यकार कोण प्रसिद्ध आहे? आद्यगुरु शंकराचार्य. म्हणून भाष्यकारा ते म्हणत असताना आद्यगुरु शंकराचार्यच भाष्यकार म्हणून प्रसिद्ध आहेत. वंदू आचार्य शंकरो म्हणलंय. म्हणून भाष्यकाराला वाट विचारली म्हणजे याचा अर्थ असा आहे, ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये जे ज्ञान सांगितलं हे कोणतं सांगितलं? द्वैताचं सांगितलंय का अद्वैताचं सांगितलंय? ज्ञानोबाराय म्हणले, माझ्या ज्ञानेश्वरीतून मी
फक्त अद्वैत सांगितलंय. उपक्रम उपसंहार पाहून घ्या. आद्यगुरु शंकराचार्यांची ज्ञानाची परंपरा कोणती? अद्वैताची. आणि ज्ञानोबरायांची परंपरा कोणती? अद्वैताची. 700 श्लोक, अध्याय 18 लेख, देव बोलिले एक. एक म्हणजे काय? अद्वैत. अद्वैत म्हणजे काय? एको देव सर्व भूतेषु गुणाः, केवळ ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या, ब्रह्म एव सत्यम. म्हणजे काय आहे? जगात फक्त परमात्मा सत्य आहे. सत्य तू, सत्य तू, सत्य तू. आद्यगुरु शंकराचार्यांनी तेच सांगितलं, निवृत्तीनाथ महाराजांनी तेच सांगितलं, गहिनीनाथांनी तेच सांगितलं, मच्छिंद्रनाथांनी तेच सांगितलं, भगवान शंकरांनी तेच सांगितलं. आणि जेवढे जेवढे आत्मस्वरूपापर्यंत पोहोचले ते सगळे महात्मे अद्वैतच सांगतात. देव बोलिले एक. म्हणून भाष्यकार म्हणत असताना आद्यगुरु शंकराचार्य घ्या, तेच परंपरा ही आहे. किंवा व्याख्यान करण्याकरता संदर्भ ग्रंथ शोधावे लागतात म्हणून भाष्यकारांते घ्या, किंवा अनुस्वारित अनुस्वार आहे या पद्धतीने घ्या. कशाला वाद करायचा आहे? कशाला वाद कर? अरे ज्ञानोबरांनी काय सांगितलं तिकडे पहा ना. नको तिकडे पाहायला डोकं नाही, नको तिकडे कशाला डोकं लावता तुम्ही? नाही त्या विषयाला डोकं घालून नको तिकडं फरफटत जाण्यापेक्षा कशा करता, कोणत्या उद्देशाने ज्ञानेश्वरी निर्माण केली तो उद्देश घ्या. माळ्याच्या मळ्यामध्ये गेल्याच्या नंतर मस्त आंबे खावे, पोट भरावून निघून जावं. कशाला चौकशा करायच्यात? कोण आंबा लावला असेल, किती वर्षापूर्वी लावला असेल, कधी लावला असेल, कोणाच्या मालकीचा आहे? अरे तुला खायला मिळाले, खायन जाई निघून. मनुष्य जन्म प्राप्त झालाय, ज्ञान प्राप्त करणं कठीण आहे, नाही प्राप्त होऊ शकत. आणि ते ज्ञान कठीण असणारं सुरस्य धारा निश्चिता दुरत्या म्हणलंय. तलवारीच्या पात्यावर जाणं कठीण आहे, तसं ज्ञान प्राप्त करून घेणं कठीण आहे. ते ज्ञान ज्ञानोबा ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपल्यासमोर प्रगट केले, ते घ्या. ज्ञानोबा म्हणतात ही ज्ञानाची परंपरा माझी गुरुची, तीही मी तुम्हाला सांगितली. हे ज्ञान कोणत्या भाषेमध्ये सांगितलंय? मराठी भाषेमध्ये सांगितलंय. आणि हे ज्ञान सांगत असताना माझ्या बुद्धीचं नाहीये, भाष्यकार आणि व्यास त्या परंपरेतलं हे ज्ञान आहे. आणि असे दिव्य परंपरेतलं ज्ञान ज्ञानोबांनी आपल्यासमोर ठेवलं. भगवंत करो हे ज्ञान आपल्या सगळ्यांच्या बुद्धीमध्ये आकर्षित हो, आपल्या बुद्धीमध्ये ते बसो. कारण बुद्धी निश्चये आत्मज्ञान म्हणले. आणि असा बुद्धीचा निश्चय या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपला व्हावा. म्हणून महाराज किमान 2, 4, 5 जसा वेळ मिळाला तसा रोज ज्ञानेश्वरीच्या ओव्या वाचा. जर ज्ञानेश्वरीच्या ओव्या वाचाल तर ज्ञान होय अज्ञानासी ऐसा वर या टिकेसी. अज्ञानी व्यक्तीला सुद्धा ज्ञानेश्वरी वाचल्याच्या नंतर ज्ञान प्राप्त होतं. ज्यांना वाटतं ना आपल्याला ज्ञान प्राप्त झालं पाहिजे त्यांनी ज्ञानेश्वरी वाचा, त्यांना ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. एवढा हा महान ग्रंथ आहे, तुलनाच होऊ शकत नाही महाराज ग्रंथाची. या कोणीही तुलना करू शकत नाही. एवढा महान ग्रंथ ज्ञानोबांनी तुमच्या आमच्याकरता निर्माण केलेला आहे. भगवंत करो ज्ञानेश्वरीविषयी प्रेम आपल्या अंतकरणामध्ये उत्पन्न हो. अखेरच्या श्वासापर्यंत केवळ फक्त ज्ञानेश्वरी चिंतनच आपल्याकडनं घडो, एवढाच उद्देश अंतकरणामध्ये आहे. म्हणून तुमच्यासमोर हा व्यासांचा मागोवा घेतो. भाष्यकारांते वाट पुसतो, अयोग्य ही मी न पोहतो के जाईल या ओवीवरती चिंतन करण्याचा प्रयत्न केला. ही ओवी अशी आहे, 4 महिने नाही, 6 महिने नाही, मरेपर्यंत जरी याच्यावरती व्याख्यान करत बसलं तरी ते संपणार नाही. असा हा ग्रंथ आहे, अशी ही ओवी आहे, असा हा मुद्दा आहे. आणि असे कितीकच मुद्दे ज्ञानेश्वरीमध्ये असतील सांगता येत नाही. पण माझ्या गुरुच्या कृपेने माझ्या बुद्धिरूपी लोहटातून पाहुऱ्यातून या ज्ञानेश्वरी समुद्रातून मला जेवढं काढता आलं तेवढं मी काढलं आहे. समुद्रामध्ये रत्न असतात, पाणबुडीमुळे लोक त्या समुद्रात जातात आणि त्याच्यातून रत्न काढतात. तसं ज्ञानेश्वरीमध्ये समुद्र आहेत, ज्ञानाचा हा सागर आहे महाराज. आणि माझ्या बुद्धीने जेवढे रत्न मला बाहेर काढता आले तेवढे मी काढण्याचा प्रयत्न केला आहे. हे माझं नाही आहे, तुमची कृपा आहे, माझ्या गुरूंची कृपा आहे. त्या कृपेने मी तुमच्यासमोर या ठिकाणी बोलू शकलो. म्हणून बोलण्याच्या ओघामध्ये जे काही योग्य आला असेल ते माझ्या गुरुचे आहे. जे काही अयोग्य शब्द गेले असतील माझ्या बोलण्याच्या आवेशामध्ये, कारण कधीकधी मी बोलत असताना आवेशात जातो आणि आवेशामध्ये गेल्याच्या नंतर मग माझ्या मुखातून तो अभिनिवेश ज्ञानोबांचे शब्द ते प्रगट होतात. म्हणून त्या अभिनिवेशाच्या पोटी जर एखादा अपसिद्धांत झाला असेल, कुणाच्या हृदयाला एखादा शब्द लागला असेल तर उदारांतकरणाने क्षमा करा. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनुतसे पायाच्या प्रसादे काही बोलिले विनोदे मज क्षमा करणे संते नव्हे अंगभूत व्यक्ती. आळंदीवरून जे मला इथपर्यंत सारथ्य कर्म करत घेऊन आले असे पूजनीय आमचे भाऊ, ज्यांच्या रथामध्ये बसून मी इथपर्यंत आलो असे आमचे पालवी शास्त्रीजी महाराज, आणि ज्यांच्या संगतीला मांडीला मांडी लावून इथपर्यंत मी आलो ते वारकरी संप्रदायातील थोर फिलॉसॉफर परमपूज्य आदरणीय प्रातस्मरणीय, की ज्यांचा सप्ताह बहुभाषिक संस्कृत, त्यांच्या सप्त्यामध्ये संस्कृतमध्ये कीर्तन असतात, इंग्रजीमध्ये कीर्तन असतात, मराठीमध्ये कीर्तन असतात, हिंदीमध्ये कीर्तन असतात. आणि मिळाला तुमच्यातला एखादा कन्नडचा असेल तर आता नाव द्या, आम्ही तुमचं त्याचंही कीर्तन ठेवू तिथं, कारण आमचा बहुभाषिक सप्ताह असतो. असे बहुभाषिक सप्ताहाचा उपक्रम राबवणारे, ऑनलाईन ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून ज्ञानेश्वरीचा प्रचार प्रसार करणारे परमपूज्य आदरणीय प्रातस्मरणीय गेठे बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि झालेली सेवा पुन्हा एकदा पांडुरंग परमात्म्याच्या, भगवान
महाराष्ट्राचे लाडके भक्त असणारे नामदेव महाराज, चोखोबाराय आणि या वारीला आलेले दृश्य अदृश्य कोटीतील सगळे सिद्ध महापुरुष ऋषीमुनी सिद्ध आणि सध्या या पंढरी पंचक्रोशीमध्ये उपस्थित असणारे सर्व वारकरी महापुरुषांच्या चरणावरती समर्पित करतो आणि वाणीला पूर्ण विराम देतो.